सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि सायली घराच्या दरवाजात येताच कल्पना दोघांचेही वेलकम करते आणि म्हणते की बघा बघा तुम्ही दोघं जण तुमच्यासाठी किती सजवलंय ते सर्व सजवलेला हॉल बघून अर्जुन म्हणतो की मम्मा हे सर्व काय चाललंय आणि काय आहे. कल्पना म्हणते की अरे सायलीचा मूड छान असायला हवा म्हणून आम्ही सगळ्यांनी हे केलंय. तेवढ्यात अस्मिता ही म्युझिक चालू करते आणि मराठी गाण्याचे कोणीतरी येणार आपुल्या घरी हे गाणे लावते. तेव्हा आता सायलीला मोठा धक्का बसतो तर कल्पना सायलीला घेऊन नाचू लागते. तर आता सर्वजण सायलीभोवती फेर धरून नाचत असतात तर पूर्णाजीला सुद्धा खूप आनंद होऊन पूर्णाजी ही सायलीकडे बघत असते. तेव्हा ते सर्व सायलीला सहन होत नसते आणि मोठ्याने सायली सर्वांना म्हणते की हे सर्व थांबवा. तेव्हा कल्पनाला मोठा धक्का बसून कल्पना सायलीला म्हणते काय झालं सायली तुला काही त्रास होतोय का. तर पूर्ण आजी अस्मिता अवाक होऊन सायलीकडे बघत असतात. कल्पना म्हणते की अगं या दिवसात थोडं मनावर दडपणच येणार. तर इकडे सायली म्हणते की मला आई तुमच्यासोबत महत्त्वाचं बोलायचं आहे. तर देवी आईकडे बघत सायली विचार करते की देवी आई मला माफ करा पण या सर्वांचं पाप मी घेऊ शकत नाही. सायली म्हणते की मला सगळ्यांबरोबर थोडं बोलायचं आहे. मी जे सांगणार आहे ते सर्वांनी शांतपणे ऐका. तर इकडे सायलीच्या डोळ्यात आलेले पाणी बघून अर्जुन विचार करतो की या तर एकदम मस्त ॲक्टिंग करतायत एकदम सुपर. सायली म्हणते की आई पूर्णाई मी प्रेग्नंट नाहीये. ती ऐकून पूर्णाजी आणि कल्पना सगट सर्वांना मोठा धक्का बसतो. अस्मिता विचार करते की सायलीने हे असं पटकन कसं सांगून टाकलं आणि हिने जर रडारड केली तर ही सगळ्यांची सिंपतीच मिळवील. कल्पना म्हणते की सायली तू आता काय म्हणालीस. तर सायली म्हणते मी आई होणार नाहीये. कल्पना म्हणते की असं कसं होईल सायली तू माझी गंमत करतेस ना. तर प्रताप म्हणतो की हे सर्व काय आहे अर्जुन. तर सायलेंटमध्ये अर्जुन म्हणतो की डॅड सायली जे बोलते ना तेच आहे. तर प्रताप म्हणतो काय बोलतोयस. कल्पना म्हणते की अरे मी दोनदा डॉक्टरांशी बोलले आणि त्याच मला म्हटल्या की सायली प्रेग्नंट आहे. तेवढ्यात अर्जुन ते रिपोर्ट पुढे करत कल्पनाला म्हणतो की हे बघ सायलीचे खरे रिपोर्ट्स मम्मा. तेव्हा अस्मिता म्हणते की डॉक्टरांनी जे सांगितलं ना तेच खरे रिपोर्ट असतात. अर्जुन आणि सायली आपल्याला थापा तर मारत नसतील ना. तर कल्पना ते रिपोर्ट बघते. कल्पना लगेच ते रिपोर्ट अश्विनला दाखवत म्हणते हे रिपोर्ट खोटे आहे ना अश्विन. आणि ही सायली माझी गंमत करते. कल्पना म्हणते की माझा यावरती अजिबात विश्वास नाहीये सायली. तर पूर्ण आजी लगेचच उभा राहते. तर आता विमल सर्वजण आता कल्पनाला समजावू लागतात. कल्पना ही समजायला तयारच नसते. कल्पना म्हणते अश्विन आता तू तरी सांग ते रिपोर्ट्स खोटे आहेत. तेव्हा अश्विन म्हणतो की मम्मा रिपोर्ट्समध्ये हेच आहे की सायली वहिनी प्रेग्नंट नाहीये. कल्पना म्हणते की मग अगोदरचे रिपोर्ट्स चुकीचे कसे होते. अर्जुन म्हणतो की पूर्णाजी कदाचित टेक्निकल फॉल्ट आला होता म्हणून. प्रताप म्हणतो की एवढं मोठं हॉस्पिटल असून एवढा मोठा जबाबदारपणा कसा. अश्विनी म्हणतो की पण हे सत्य आहे आणि अनफॉर्च्युनेटली ते आपल्यासोबतच घडलंय. तेव्हा आता हे सर्व खरं असल्याचे कल्पनाची खात्री होताच तोंडाला हात लावत कल्पना ही ढसढसा रडू लागते. इकडे तेवढ्यात अस्मिता म्हणते की अर्जुन तू तर सायलीला घेऊन मंदिरात जाणार होता मग हॉस्पिटलच्या रिपोर्टचं तुम्हाला कसं कळलं. म्हणजे तुम्ही खोटं बोलून हॉस्पिटलमध्ये गेले होते काय. म्हणजे तुम्हाला आधीपासूनच माहीत होतं काय की सायली प्रेग्नंट नाहीये म्हणून. तेव्हा पूर्णाजी म्हणते की अस्मिता काय बडबडतेस असं कसं होईल. तेव्हा प्रताप म्हणतो की एक मिनटं. तर प्रताप म्हणतो की अर्जुन तुम्ही पुन्हा हॉस्पिटलमध्ये का गेला होता. तर अर्जुन म्हणतो की डॅड त्याचं काय झालं आम्ही मंदिरातच जात होतो. त्याच वेळेस आम्हाला हॉस्पिटलमधून फोन आला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की काहीतरी टेक्निकल फॉल्ट झाला आहे तुम्ही लवकर या. म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. तर प्रताप आणि सर्वांना ते खरे वाटते. अश्विन म्हणतो की सॉरी दादा तुमच्यासाठी हे किती शॉकिंग आहे हे मी समजू शकतो. इकडे रडतच कल्पना म्हणते की अगं सायली मी किती स्वप्न बघितली होती. मला तुझ्या मुलाचे खूप लाड करायचे होते सायली असे म्हणत कल्पना पुन्हा रडू लागते. इकडे आता पूर्ण आजी सुद्धा खाली बसत म्हणते की कल्पना तू होणाऱ्या बाळाला किती जीव लावला होता ना ते मी बघितलंय. पण आता तूच जर रडणार असेल तर सायलीला धीर कोण देणार. पूर्णाजी म्हणते की अगं कालपर्यंत तिला वाटत होतं ती आई होणार आहे म्हणून. पण आजपर्यंत डॉक्टरांकडून चुकत आलं. तर पूर्णाजी म्हणते की रडून रडून तिची अवस्था काय झाली बघ कल्पना तू. तर कल्पना सायलीकडे बघत सायलीला आपल्याकडे बोलावते. तर लगेच सायली ही कल्पनासमोर येऊन प्रेमाने कल्पना ही सायलीला आपल्या मिठीत घेते आणि म्हणते की सायली मला लक्षातच नाही आलं माझ्या दुःखापेक्षा तुझं दुःख किती मोठं आहे ते. कल्पना म्हणते की तुझं बाळ या घरात आलं तर या घराचं गोकुळ होईल. तर सायली म्हणते की मला माफ करा आई मला माफ करा कारण मीच तुमची गुन्हेगार आहे. कल्पना म्हणते की वेडी आहे का माफी मागण्यासारखं काहीच नाही आणि यामध्ये काहीच तुझी चूक नाहीये.
उलट देव करो आणि तुमच्यासारखी सून सगळ्यांना मिळो अशी आता विमल सायलीकडे बघून बोलते. प्रताप म्हणतो की कल्पना स्वतःला सावर आणि स्वतःचं दुःख आवर. तर कल्पना प्रतापकडे बघू लागते. प्रताप म्हणतो की तू जर अशी राहिली तर त्यांना कोण सावरेल आणि नक्कीच आपल्या घरी नातवंड येतील मला खात्री आहे. असे आता प्रताप हा कल्पनाला समजावतो. लगेच अश्विन पटकन कल्पनाला म्हणतो की मम्मा तू सायलीसाठी जे काही पौष्टिक आयटम बनवले ना ते तसेच राहू दे, कारण दादा लवकरच आता सायली वहिनीसोबत चान्स घेणार आहे बाळाचा. तर लगेच अर्जुन हा मान हलवतो. तर कल्पना खुश होती. विमल म्हणते की आणि त्या जोगतिनीने जे भाकीत केलंय ना ते विसरू नका. नक्कीच वर्षाच्या आत आपल्या घरामध्ये पाळणा हलणार बघा तुम्ही. तर कल्पनाला खूप हायसे वाटते. विमल म्हणते की सायली वहिनी पुढच्या दिवाळी तुमचं बाळ नक्की असणार. लगेच अर्जुन म्हणतो की सायली उठून माझ्या समोर ये. तर सायली म्हणते अहो काय झालं, आणि सायली समोर येते. तर अर्जुन पटकन सायलीला आपल्या मिठीत उचलून घेतो आणि म्हणतो की डॅड आता आम्ही दुपटीने प्रयत्न करू आणि पुढच्या वर्षी नक्कीच आपल्या घरी बेबी येणार. तेव्हा सर्वांना आनंदाचा धक्का बसतो. असे म्हणत अर्जुन सायलीला उचलून त्याच्या बेडरूममध्ये घेऊन जातो. तर सर्वजण हसू लागतात. इकडे आता अर्जुन हा सायलीला उचलून घेऊन बेडरूममध्ये आणतो आणि कॉटवर झोपत म्हणतो की फायनली आपला ड्रामा सक्सेस झाला. अर्जुन म्हणतो की तुम्ही एकदम फंटॅस्टिक ॲक्टिंग केली आणि कुणालाच आपल्यावर डाऊट आला नाही. तेव्हा रागाने सायली ही अर्जुनकडे बघू लागते. हसतच अर्जुन म्हणतो की अस्मिताचा तर चेहराच बघण्यासारखा होता. अर्जुन म्हणतो की अस्मिताने आपल्याला अडवायण्याचा खूप प्रयत्न केला होता पण तिचा प्लान टोटल फ्लॉप झाला. अर्जुन म्हणतो की सायली मला माहीत आहे तुम्हाला सुद्धा आनंद होतोय ना, आणि दरवाजा बंद करा, कारण मी ऑलरेडी खाली सांगून आलोय की आम्ही बेबीसाठी ट्राय करतोय म्हणून. हाताची घडी घालून सायली म्हणते की या क्षणाला तुम्हाला खरोखर आनंदच होतोय का, दुसरी कुठलीच तुम्हाला जाणीव नाही होत का. तर सायली म्हणते की एवढा कसा स्वतःचाच विचार करू शकता तुम्ही, त्या नादात दुसऱ्याला किती त्रास होतोय याची तुम्हाला जाणीवसुद्धा नाही होत का. अर्जुन म्हणतो की आय एम सो सॉरी, माझ्यापेक्षा तर जास्त त्रास तुम्हाला झाला आहे, मला कळलंच नाही. अर्जुन म्हणतो की मम्मासमोर असं खोटं खोटं रडायला तुम्हाला जमणार की नाही या विचारानेच मला खूप टेन्शन आलं होतं. खोटं बोलण्याचा आणि तुमचा प्रॉब्लेम आहे ना. तर सायली म्हणते की अहो मी खरीच रडले होते. तेव्हा आवाक होऊन अर्जुन म्हणतो की म्हणजे काय बोलताय तुम्ही मिस सायली. अर्जुन म्हणतो की म्हणजे तुमचे अश्रू खरे होते, फंटॅस्टिक काय ॲक्टिंग होती तुमची. सायली म्हणते की माझं तर सोडाच, पण तुमच्या आईचं काय, त्यांच्याही भावना तुम्हाला समजत नाही काय. आत्ता जेव्हा खाली त्या म्हटल्या की त्या आजी होणार नाहीये तेव्हा त्यांचे अश्रू तुम्हाला नाही दिसले का. त्यांना दुःख झालं, त्यांना वाईट वाटलं, ते तुम्हाला नाही कळलं का सर. सायली म्हणते की मला कळलं, त्यांचा त्रास मी बघितलाय आणि म्हणूनच मला रडायला आलं, कारण ते खरे अश्रू होते. तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो. सायली म्हणते की एक खरी रडणारी आई आणि एक खोटा मुलगा हे मी नाही बघू शकत, आणि हे सर्व कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे होतंय ना, तेव्हा हे सर्व मी मुळाटापासून उपटूनच टाकते. सायली म्हणते की खाली जाऊन खरं सर्वांना मी खरं सांगून टाकते आणि त्यामुळे ह्या घरात खरा आनंद येणार नाही. असे म्हणत आता पटकन सायली ही दरवाजा उघडते आणि सर्वांना खाली जा, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असल्याचे सांगायला जाऊ लागते. तर पटकन अर्जुनसुद्धा रागाने सायली पाठीमागे खाली येऊ लागतो आणि म्हणतो की सायली ऐका मिसेस. तर तेवढ्यात सायली ही खाली बसते आणि अर्जुनला मोठा धक्का बसतो. तर कल्पना मिसेस हा शब्द ऐकताचसुद्धा तिला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता सायलीचे कोणते सत्य हे समोर येणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.